कोल्हापुरातील दोन्ही मंत्री आता कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत आहे ते होतंय. खूप मोठ्या प्रमाणात स्वागत आहे ते कोल्हापूरकरांनी आपल्या दोन्ही मंत्र्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्रिपदाची आज जबाबदारी मिळालेली आहे. मी आणि आज प्रकाश आंबेडकर साहेब नागपूरचे अधिवेशन सुरू असताना एक दिवस आधीच कोल्हापूर शहरामध्ये आणि आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रचंड उत्साहात स्वागत झालेलं आहे. आणि मला वाटतं जे बहुमती मिळालेलं आहे त्यामुळे आमची दोघांची आणि आमच्या महायुती सरकारची अपेक्षेची जबाबदारी वाढलेली आहे. कोल्हापूरला पहिल्यांदाच 2 अशा पद्धतीचं मोठी पदं मिळाली. बरोबर आहे. 2 कॅबिनेट मंत्रिपदं पहिल्यांदा झालेली आहेत. त्याबद्दल मी मनपूर्वक महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा आभारी आहे. प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये कौतुक होतंय की तळागाळातल्या एका आमदाराला अशा पद्धतीची संधी आहे ती एकनाथ शिंदेने दिलेली आहे. मी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानेन की अत्यंत चांगल्या पद्धतीची जबाबदारीने संधी मला दिली. या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देणाऱ्या संधीमुळे निश्चितपणानं शिवसेनेच्या एकूण संघटनेमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि त्याच पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतो. एक अध्यक्ष ते मंत्री महोदय अशा पद्धतीचा प्रवास आहे तो आपला या ठिकाणी आहे. ग्रामीण भागाला खूप मोठी संधी आहे ती एकनाथ शिंदेने दिली. निश्चितपणानं कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळणं हे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप भाग्याचा क्षण आहे आणि तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तेवढंच जी जबाबदारी आहे ती तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीनं पार पाडण्यासाठी निश्चितपणानं आपण काम करू. 2000 आपल्याला माहिती आहे 19 पासून त्यागाची भूमिका आहे ती आपण वेळोवेळी घेतलेली आहे. त्याचं फळ आता कुठंतरी म्हणायचं भगवान के घर देर आहे अंधेर नाही एवढंच म्हणूया आपण. एक दिवस आधीच तुम्ही अधिवेशन संपायच्या आधी कोल्हापूरमध्ये दाखल झालेला. खरं तर कोल्हापूरला 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळालेत. आदरणीय मुश्रीफ साहेब आणि त्यांच्याबरोबर मलाही मंत्रिपद मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आग्रह केल्यामुळे आम्ही दोघंही आजच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या मिरवणुकीसाठी सहभागी झालो. मुश्रीफ साहेब आपण बघितलं कोल्हापूर जिल्ह्याला इतकं मोठं आता स्थान मिळाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये. कशा पद्धतीने विकास कोल्हापूरचा असेल राज्याचा करणार? निश्चितपणानं या कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही विकास जो प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न आम्ही करू. कुठलं मंत्रिपद अपेक्षित आहे? नाही आता जे काय देतील ते घ्यायचं आहे. आपल्याला कुठलं मंत्रिपद अपेक्षित वाटतं की जेणेकरून ग्रासरूटला काम? आपल्याला बिनखात्याचं मंत्री केलं तर चालतंय. माणसाला काम करणाऱ्या माणसाला संधी मिळाली की पुष्कळ झालं. निश्चितपणानं जे नेते देतील किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे आपण पुढे जाऊ. तर बघितलं आपण या ठिकाणी जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी वापरलं जाणार आहे आणि एक मोठी संधी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यामुळेच या ठिकाणी अधिवेशन संपण्याच्या आधी एक दिवस आपण कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं देखील या दोन्ही मंत्र्यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.